नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या भाविकांचा खड्ड्यातून प्रवास सुरू आहे। त्र्यंबकेश्वर रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे। बांधकाम विभागाकडून रस्त्यांच्या दुरुस्तीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येतोय, मात्र तरी देखील रस्त्यांवर मोठाले खड्डे पडल्याचं दिसतंय। रस्त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आता नाशिककरांकडून केली जाते। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी आपल्यासोबत आहेत। चंदना, तुमच्या मागे आम्ही तो रस्ता पाहू शकतोय। रस्ते अक्षरशः रस्त्यांची चाळण झालेली आहे, काय नेमकी स्थिती आहे? सागर, खरं तर तब्बल 2 ते 2.5 लाख भाविक परवाच्या श्रावणी सोमवारला त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी जातील, मात्र त्यांच्या दर्शनाचा मार्ग जो आहे तो निश्चितपणे सुकर नसेल। गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक त्र्यंबक रस्त्याची अक्षरशः चाळणी झालेली आहे। प्रचंड मोठाले खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत आणि हे खड्डे बुजवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचे बिलं सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर केले गेले आहेत। रस्ता बांधण्यासाठी वेगळा खर्च, रस्त्यांवरचे खड्डे पडलेले जे आहेत ते दुरुस्त करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च, आणि एवढं करून देखील जर खड्डे तसेच असतील तर मग एवढा कोट्यवधी रुपयांचा निधी नेमका गेला कुठे? सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील, हे सगळे बिलं मंजूर करणारे जे कोणी संबंधित अधिकारी असतील त्यांची देखील आता उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशा पद्धतीची संतप्त भावना नाशिककर या ठिकाणी व्यक्त करतायत। खरं तर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर हा रस्ता जो आहे तो 30 किलोमीटरचा रस्ता आहे, मात्र सद्यस्थितीला हा संपूर्ण रस्ता जो आहे तो पूर्णपणे खड्ड्यांनी त्याची चाळणी झालेली आहे। त्यामुळे परवाच्या श्रावणी सोमवारी ज्यावेळेला भाविक या ठिकाणी दर्शनासाठी त्र्यंबकेश्वरला जातील त्यावेळेला त्यांचा हा मार्ग जो आहे, त्यांचा हा प्रवास आहे, हा सुकर नसणार हे निश्चित आहे। सागर, नक्कीच चंदन, त्यामुळे आता प्रशासन या संदर्भात काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।